नमस्कार मित्रांनो, मागील लेसनमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 ची पार्ट 1 पाहिलेला आहे. या लेसनमध्ये आपण पार्ट 2 पाहूया. चला तर पाहूया प्रश्न पहिला, प्रश्न 6 काय आहे यामधला. पार्ट 2 मधला प्रश्न 6, क्वेश्चन नंबर 6. हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5? डिव्हिजिबल बाय 5 पाहणे 3 डिजिट नॅचरल नंबर विचारलेला आहे. पहा पहिला फर्स्ट नंबर कोणता आहे? 3 डिजिट नॅचरल नंबर कोणता आहे? 100. याच्यानंतर कोणता येईल? 105. अशाच प्रकारे पहा, ज्या संख्येच्या एकच स्थानी 0 किंवा 5 आहे त्या संख्यांना 5 ने भाग जातो. तर अशा प्रकारे असे किती नंबर येणार आहेत आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती आहे, पण शेवटचा अंक माहिती आहे आपल्याला. डिजिट कोणता आहे? कोणता आहे? 995. 995. पहा ह्या लिस्टवरून आपल्याला काय काय भेटलं आहे? आपल्याला पहा पहिले a ची किंमत भेटली एक, a = 100. नंतर d एक भेटलेला आहे. d किती आहे? 105. n भेटलेला आहे का? नाही. n म्हणजे काय? n म्हणजे टर्म. कोणती टर्म आहे ती? किती टर्म आहे माहिती आहे का? नाही माहित, पण शेवटची टर्म आहे आपल्याला माहित आहे. म्हणजेच काय आहे? हे tn ची व्हॅल्यू आहे. पहा म्हणजे tn = काय? 995. पहा tn भेटला. आता तुम्हाला काय करायचं आहे? n काढायचं. n म्हणजेच काय? ह्या 100 पासून 995 मध्ये असे किती नंबर्स आहेत ज्या नंबर्सला 5 ने भाग जातो, म्हणजे त्या n ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. पहा खूप सोपं आहे. आता आपण इक्वेशन लिहूया. नाव tn = a + n - 1 d. पहा आलेली व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुट करूया. tn किती आहे? 995 इक्वल टू a किती आहे? 100 प्लस n आहे माहित नाही त्यामुळे जसं तसं लिहायला. d आहे, सॉरी इथे d5 आहे. d5 पहा दोन संख्यांमध्ये डिफरन्स येतो 5, त्यामुळे d5. पुढे पहा हे एक साइड सॉल्व करून घेऊया आपण. हे 100 ॲज इट इज येईल प्लस 5 * n 5n मायनस 5 * 1 -5. पहा 100 - 5 काय येईल? 95 प्लस 5n इकडे काय येईल? 995 ॲज इट इज येईल. पहा इथे 995 - 95, त्या 95 ची जागा चेंज केली असता काय होईल? प्लस काय होईल? मायनस होईल. 995 - 95 = 5n. पहा इथे काय होईल? फक्त 900. 5n = 900. पहा n = काय येईल? 900 डिवाइडेड बाय 5. का? कारण 5 मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा जागा चेंज केली असता, प्लस चेंज केला असता काय होईल? डिव्हायडेशन मध्ये जाईल. पहा म्हणजे काय? n = 180. पहा n भेटला तर आपल्याला काय माहित झालं? 100 पासून 995 मध्ये 5 ने भाग जाणारे असे 180 नंबर आहेत, म्हणजे 180 नंबर्स आहेत. अशाच प्रकारे खूप सिंपल होतं. क्वेश्चन नंबर 7 पाहूया आपण. पहा जरा 7वा प्रश्न असा आहे. द 11th term and 21st term of an AP are 16 and 29 respectively. Then find the 41st term of that AP. पहा आपल्याला काय दिलं आहे? 11th term and 21st term दिलेली आहे आणि काय सांगितलं आहे? 41st term आपल्याला काढायची आहे. खूप सोपं आहे. पहा आधी आपल्याला जे दिले तेच आपण काढून घेऊया. पहा 11th term काय दिलेली आहे? 16. वाटल्यास आधी इक्वेशन लिहूया. म्हणजे सोपं जाईल आपल्याला. पहा we know that आपल्याला माहित आहे इक्वेशन काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनचं. tn = a + n - 1 d. आता यामध्ये काय काय दिलं? पहा 11 टर्म किती आहे? 16. ते लिहून घेऊ आपण. नाव t11 किती आहे? 16. पहा इथे काय काय भेटले आहे? n म्हणजे काय? t11 ची व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला. नंतर इथे n म्हणजे 11 भेटलेला आहे. पहा 11व्या टर्मचं काय काय भेटले? tn भेटलेला आहे आणि n भेटलेला आहे. हे टाकून देऊ आपण इक्वेशन मध्ये. पहा खूप सोपं आहे.
T11 इक्वल्स टू पा A एज इट इज हे दिलेले इक्वेशन मध्ये टाकायला आपण A एज इट राहील प्लस n किती आहे 11 मायनस 1 D माहित आहे का नाही माहित एज इट लिहून टाका T11 पण किती आहे 16 आहे म्हणजे 16 इक्वल टू A प्लस 11 मायनस 1 10D पा याला काय करू आपण इक्वेशन फर्स्ट नाव देऊया हे झाले इक्वेशन फर्स्ट आता पहा अजून एक टर्म दिलेली आहे तुम्हाला कोणती टर्म दिलेली आहे 21 टर्म याला सुद्धा अशाच प्रकारे आपण लिहून घेऊया म्हणजे काय T21 इक्वल टू काय पहा डायरेक्ट आपण पुट करूया आता T21 इक्वल टू A प्लस n किती 21 येईल 21 मायनस 1 इंटू D म्हणजे पहा बरं T21 किती आहे इथं 29 आहे 29 A प्लस 21 मायनस 1 20D पहा इथे लक्ष द्या इथे काय होईल पहा पहिल्या फर्स्ट इक्वेशन मध्ये A आहे दुसऱ्यामध्ये A आहे म्हणजे काय तुम्हाला एक सोपं आहे इथे लिहू इथे लिहूया A इक्वल टू 20D मायनस 29 याला इक्वेशन सेकंड नंबर देऊया पहा खूप सोपं आहे आता काय करा आता A ची व्हॅल्यू काय करा इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करा म्हणजे तुम्हाला काय होईल D भेटेल खूप सोपं आहे पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट पहा ही आलेली व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करा 16 as it is A किती आहे 20D minus 29 20D minus 29 नंतर हे बाकीचं 10D as it is plus 10D पहा काय 20D plus 10D 30D अजून काही नाही इथे नाही इथे पहा 30D झालेलं आहे आता यांचं काय होईल हे मायनस आहे हे नंबर एका साईडला आहे नंबर मायनस आहे बाजू चेंज झाल्यावर काय होईल प्लस होईल हेच काय 16 प्लस 29 इक्वल टू 30D पा याची ॲडिशन काय येईल 9 6 5 1 4 45 30D म्हणजे पावर काय D इक्वल टू 45 बाय 30 म्हणजे काय पावर दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातो द्या हे 15 हे 10 पहा अजून सुद्धा इथे दोन्ही संख्यांना 5 ने भाग जातो 3 बाय 2 जे डी किती डी आलेले आहे आपलं 3 बाय 2 अशा प्रकारे पहा आता ए भेटला सॉरी टी डी भेटलेला आहे आपल्याला आता पहा 41 टर्म काढायची आहे खूप सोपं आहे किंवा आधी आपण ए काढून घेऊया पहा एक काय करा काढण्यासाठी इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करा क्वेश्चन 7 पाहूया आपण क्वेश्चन नंबर 7 द 11th term and 21st term of an AP त्या AP ची 11 आणि 21 टर्म दिलेली आहे पहा आर 16 and 29 16 and 29 ही टर्म आहेत पहा then find the 41 term of that AP ह्या AP ची आपल्याला 41 टर्म काढायची आहे खूप सोपं आहे पहा आपण काय करूया पहिले आपण इक्वेशन लिहून घेऊया ओई नो
दॅट काय इक्वेशन एपीचा टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस वन टी. आता दिलेलं आपण एका साईडला लिहून घेऊया. टी 11 किती आहे 16 अँड टी 21 आहे 29. आता पहा टी 16 भेटलं म्हणजे इथे n ची यामध्ये n ची व्हॅल्यू किती आहे 11 आणि यामध्ये n ची व्हॅल्यू आहे 21. आता ह्या व्हॅल्यूवरून आपण काय करूया त्या दोन्हीचं प्रत्येकाचं एक इक्वेशन तयार करून घेऊया. पहा इक्वेशन काय लिहायचं नाव पहिले टी 11 साठी इक्वेशन तयार करून घेऊया. आलेले व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा. काय टी 11 इक्वल टू ए प्लस एन किती आहे 11 मायनस 1 डिवाइडेड बाय टी म्हणजे काय ए प्लस टी 11 आहे 16 ए प्लस 10 डी. त्याला इक्वेशन फर्स्ट पुट करा. झालं. आता ह्या इक्वेशन साठी ह्या टी 11 साठी 21 साठी इक्वेशन काढूया आपण. पहा टी 21 इक्वल टू ए प्लस 21 मायनस 1 इथे n किती आहे 21 आहे त्यामुळे डी म्हणजे काय पॉवर ए प्लस 20 डी. टी 21 किती आहे 29. इथे लक्ष द्या इथे पहा ए आहे म्हणजे खालची जर ह्या 20 डी ला जर 20 डी ची जर साइड चेंज केली तर आपल्याला e ची व्हॅल्यू भेटेल. आलेली e ची व्हॅल्यू काय करायला आपल्याला फर्स्ट मध्ये पुट केल्यावर डी ची व्हॅल्यू भेटेल. खूप सोपं आहे. पहा याला सरळ सोपं मायनस साइड चेंज करता याची a इक्वल टू 29 मायनस 20 डी. याला इक्वेशन 2 द्या. दिले इक्वेशन. आता काय करा आता आलेली इक्वेशन सेकंड क्वेश्चन नंबर इक्वेशन सेकंड इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करा. पुट इन इक्वेशन फर्स्ट काय पहा 16 इक्वल्स टू ए प्लस ए म्हणजे ए ची व्हॅल्यू आपल्याला काढलेली आहे. पहा 29 मायनस 20 डी ए ची व्हॅल्यू 29 मायनस 20 डी प्लस आता काय होईल फक्त डी प्लस 10 डी. पहा काय भेटलं 16 इक्वल टू 29 मायनस 10 डी. पहा नंबर एका साईडला घेऊया आणि हे डी एका साईडला टाकूया आपण. पहा म्हणजे 10 डी इक्वल टू काय 29 मायनस 16 येईल म्हणजे डी इक्वल टू काय 10 डी इक्वल टू काय 13 येईल म्हणजे डी इक्वल टू काय पहा बरं 13 डिवाइडेड बाय 10. पहा डी ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला. आता हे डी ची व्हॅल्यू काय करा इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करा. त्यावर काय होईल तुम्हाला ए ची व्हॅल्यू भेटेल म्हणजे तुम्हाला 41 टर्म काढण्यासाठी खूप सोपं जाईल. पहा substitute the value in equation first. पहा सबस्टिट्यूट केलं काय भेटणार आहे आपल्याला 16 as it is येईल इक्वल टू a as it is येईल प्लस 10 into d ची व्हॅल्यू किती आहे 13 by 10 आहे 13 by 10 हे गुणाकार आहे. पहा मल्टिप्लिकेशन हे डिव्हिजन हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत हे डिव्हिजन मध्ये आहेत कॅन्सल होतील दोन्ही. इथे काय होईल 16 इक्वल टू a प्लस 13. पहा म्हणजे 13 साइड चेंज करा a ची व्हॅल्यू भेटेल म्हणजे a इक्वल टू काय 3. अशा प्रकारे खूप सिंपल होतं. आता पहा तुम्हाला काय काय भेटलं a भेटलं d भेटलं. आता फक्त काय राहिलेलं आहे तुमचं काढायचं 41 व्हॅल्यू काढायची राहिली आहे. खूप सोपं आहे काढामध्ये वाटलं ते पुन्हा एकदा लिहूया. a इक्वल टू किती आहे 3 नंतर d इक्वल टू किती आहे 13 by 10 नंतर काय आहे 41 टर्म काढायचे आहे पण इथे n ची व्हॅल्यू भेटलीच आहे n किती आहे 41. पहा आता ह्या आलेल्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करूया म्हणजे तुम्हाला काय होईल 41 टर्म भेटेल. n इक्वल टू a प्लस n मायनस 1 d हे इक्वेशन पुट करा सर्व व्हॅल्यू. t 41 इक्वल्स टू a किती आहे 3
प्लस n मायनस 1 म्हणजे काय 41 मायनस 1 डी आहे 13/10 पहा 3 प्लस 40 मल्टिप्लाय 13/10 पहा 10 4 चा 40 म्हणजे काय 3 प्लस 4 मल्टिप्लाय 13 पहा 13 4 चा 52 3 प्लस 52 म्हणजे T41 किती T41 इक्वल टू 55 खूप सोपं होतं क्वेश्चन आपल्याला किती व्हॅल्यू भेटलेली आहे T41 ची 55 भेटलेली आहे हे तुमचं फायनल आन्सर आहे पहा क्वेश्चन नंबर 8 पाहूया आपण पहा मित्रांनो क्वेश्चन नंबर 8 असा आहे 11, 8, 5, 2, dash infinity in this AP ह्या AP मध्ये which term means number -151 म्हणजे -151 ही टर्म किती टर्म आहे हे आपल्याला विचारलं आहे ते आपल्याला काढायचं आहे पहा खूप सोपं आहे जे आपल्याला भेटलेलं आहे म्हणजे इक्वेशन लिस्ट ह्या AP वर जे जे आपल्याला भेटतं ते आपण खाली लिहून घेऊया पहा ए किती आहे ए आहे 11 नंतर डी काय T2 T1 करा काही सोपं आहे T2 T1 केला असता काय येणार आहे पहा बरं T2 किती आहे 8 -11 काही -3 डी आहे -3 आता किती टर्म आहे माहिती आहे काही नाही माहिती आहे म्हणजे ही व्हॅल्यू काय आहे Tn ची व्हॅल्यू आहे म्हणजे Tn इक्वल टू काय -151 पहा 1 2 3 वेळा आपल्याला भेटले आता काय करू आपण इक्वेशन लिहूया नाव Tn इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इक्वल टू d पहा n ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही म्हणजे n म्हणजे काय ही टर्म किती आहे कोणत्या स्थानी नंबर कोणत्या प्लेसला नंबर आहे हे म्हणजे काय काय n ची व्हॅल्यू आहे पहा खूप सोपं आहे टाकून दे Tn किती आहे -151 इक्वल टू a किती आहे 11 प्लस n माहित नाहीये n मायनस 1 ऍज इट ठेवा असं d किती आहे ते पण -3d आहे आता पहा 11 ऍज इट इज त्या -3 ने पूर्ण या कंसाला मल्टिप्लाय करा प्लस -3n माइनस हे माइनस काय होईल प्लस होईल प्लस 3 हे -151 ऍज इट इज पहा -151 इक्वल्स टू 11 प्लस 3 काय 14 हे प्लस माइनस काय होईल -3n पहा काय करूया इथे सरळ सोपं माइनस ने मल्टिप्लाय करूया म्हणजे काय होईल जिथे जिथे माइनस आहे तिथे प्लस होईल जिथे माइनस प्लस आहे तिथे माइनस होईल हे काय होईल प्लस होईल माइनस ने मल्टिप्लाय केलं असता इक्वल टू -14 प्लस 3n पहा ते -14 जागा चेंज करूया किंवा नंबर एका साइडला घेऊया काही 3n इक्वल्स टू 151 प्लस 14 किती पहा बरं 151 प्लस 14 165 इक्वल टू 3n म्हणजे n इक्वल टू काय 165 डिवाइडेड बाय 3 हे 3 मल्टिप्लिकेशन मध्ये होता डिवीजन मध्ये गेला पहा इथे काय 3 ने डिवाइड करा सर्व नंबरला 3 1 चा 3 3 5 चा 15 1 3 5 15 म्हणजे n इक्वल टू 55 म्हणजे हा नंबर 1 -151 हा कोणत्या प्लेसला आहे 51 टर्म आहे म्हणजे T55 इक्वल्स टू -151 हिच्या क्वेश्चनचं आन्सर आहे अशा प्रकारे खूप सिंपल होता क्वेश्चन नंबर 9 पाहूया आपण पहा मित्रांनो क्वेश्चन नंबर 9 हा क्वेश्चन नंबर 6 सारखाच आहे खूप सोपा आहे काय क्वेश्चन पहा बरं इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4 खूप सोपा आहे पहा लिस्ट किती पासून स्टार्ट होणार आहे 10 to 250 पहा 10 पासून 250 पर्यंत म्हणजे पहा फर्स्ट नंबर कोणता आहे डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे असा नंबर कोणता आहे जो पहिला ज्याला 4 ने आपण डिवाइड करू शकतो पहिला नंबर आहे 12 दुसरा आहे 16 असा जिथपर्यंत म्हणलं तर
शेवटचा नंबर कोणता आहे 248. हा आहे शेवटचा नंबर ज्याला 4 ने भाग जाईल. ही पहा ही आपल्याला लिस्ट भेटलेली आहे. आता ह्या लिस्टवरून आपल्याला काय काय भेटेल, एक a ची व्हॅल्यू भेटेल, दुसरी d ची व्हॅल्यू भेटेल, त्यानंतर tn ची व्हॅल्यू भेटेल. कारण आपल्याला n दिलेलं नाही, आपल्याला n काढायचं आहे. n म्हणजेच काय आहे, ह्या 10 पासून 250 पर्यंत किती असे नंबर आहेत ज्याला आपण 4 ने डिवाइड करू शकतो. म्हणजेच काय होईल, n ची व्हॅल्यू येईल. पहा a ची व्हॅल्यू काय आहे 12, d आहे 4 आणि tn आहे 248. पहा इक्वेशन लिहूया आपण. नाव tn equals to a plus n minus 1 d. हे इक्वेशन, आता इक्वेशन मध्ये आपण आलेली व्हॅल्यू पुट करूया. tn किती आहे 248 इक्वल्स टू a किती आहे 12 प्लस n माहित नाही n minus 1 d आहे 4. पहा एक साइड से सॉल्व करून घेऊया. 12 प्लस 4n 4 into n 4n 4 into 1 minus 4 248. पहा हे 12 minus 4 काय 8 प्लस 4n म्हणजे 248. पहा इथे काय होईल पहा बरं. नंबर एका साइडला घेऊया. म्हणजे 248 minus 8 equal to 4n. हे आलेलं आहे. आता पहा 248 minus 8 केल्यावर काय येईल 240 म्हणजे 4n equal to काय 240. म्हणजेच n equal to काय 240 divided by 4. पहा डिवायडेशन करून घ्या आपण. काय 4 6 चा 24 म्हणजे n equal to काय 60. म्हणजेच पहा 10 to 250 या 10 पासून 250 पर्यंत असे 60 नंबर आहेत ज्यांना 4 ने भाग जातो. खूप सोपा आहे. देयर इज 60 numbers divisible by 4 from कुठपर्यंत 10 to 250. हेच आहे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. खूप सोपा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 10 पाहूया. पहा शेवटचा क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन नंबर 10. In an AP 17 term is 7 more than its 10 term. Find the common difference. खूप सोपा आहे. आपण काय करूया, आधी प्रत्येक टर्मचे एक इक्वेशन तयार करून घेऊया. पहा आधी आपण इक्वेशन लिहूया AP चा. We know that AP चे इक्वेशन काय आहे, tn equals to a plus n minus 1 into d. tn equals to a plus n minus 1 into d. हे झालं इक्वेशन. आता पहा यामध्ये काय करूया, 17 टर्मचे इक्वेशन आपण काढून घेऊया. t17 equal to काय a plus n आहे 17 minus 1 into d. म्हणजे काय a plus 16d. हे काय इक्वेशन फर्स्ट. t17 आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता पहा 10 टर्मचे इक्वेशन काढून घेऊया. t10 equal to a plus 10 minus 1 into d. पहा a plus 9d. t10 पाहिजे इथे काय करूया, प्रत्येक इक्वेशन मध्ये a सेम आहे. म्हणजे आपल्याला काय a ची जर व्हॅल्यू काढली आपण तर ती आलेली व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करूया. त्यावर आपल्याला d भेटेल. म्हणजे मध्ये काय करावे, a equal to t10 minus 9d. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. हां इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करूया. पहा सोपं. a ची व्हॅल्यू आलेली इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करूया. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. a ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करायची आहे. करा पुट. t17 इक्वल टू a प्लस 16d. हे इक्वेशन आहे. आता a ची व्हॅल्यू पुट करा. t17 इक्वल टू t10 minus 9d प्लस 16d. पहा हे आलेलं आहे. आता पहा आपण
इथे T17 म्हणजे किती आहे? पहिल्या क्वेश्चन मध्ये दिले, सॉरी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे T17 टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10 टर्म. म्हणजे काय आहे? T17 काय आहे? T10 प्लस 7 7 मोर दॅन 10 टर्म म्हणजे काय? T17 हे टाकून देऊया आपण. T10 प्लस 7 इक्वल टू T10 मायनस यांचं सबट्रॅक्शन काय येईल? यांचं सबट्रॅक्शन येईल प्लस 7D. पहा T10 दोन्ही साईडला आहे, गेट कॅन्सल होईल म्हणजेच काय? 7 इक्वल टू 7D म्हणजेच काय? D इक्वल टू 1. पहा म्हणजे कॉमन डिफरन्स किती आहे? 1 आहे कॉमन डिफरन्स. अशा प्रकारे खूप सिंपल होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. धन्यवाद.